नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना कल्पनाच आहे की आम्ही हिंदवी स्वराज अभियान या मोहिमेच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचं यंदाचं त्यांच्या राज्याभिषेकाचं 350 वर्ष आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा 99 वर्ष पूर्ण होऊन ही संघटना सुद्धा 100व्या वर्षात पदार्पण करते. तर या उद्देशाने आम्ही मुलाखती घेतोय. वेगवेगळे पैलू जे आहेत या दोन्ही विषयांना अनुसरून हे पैलू आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याकडून सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. त्या अनुषंगाने आज आपण एका महत्वाच्याच विषयाला, पण थोड्याशा वेगळ्या विषयाला आपण स्पर्श करणार आहोत आणि ते म्हणजे एक क्षात्रतेज. यासाठी आपण ज्यांना आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे विक्रमसिंह मोहिते, इतिहास अभ्यासक सुद्धा आहेत आणि खरं तर अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. जर मी तुम्हाला त्यांचं एकंदरीत प्रोफाईल सांगीन तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. स्वतः इतिहासाचे अभ्यासक आहेत, व्याख्यानं सुद्धा ते देत असतात वेगवेगळ्या विषयांवर, लेखन सुद्धा केलंय. क्षात्रतेज हे त्यांचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे याच वर्षी आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून क्षात्रतेज म्हणजे काय, क्षत्रिय धर्म म्हणजे काय हे एक समजावण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांनी अभ्यासाद्वारे केलेला आहे. आणि त्याचबरोबर स्वतः ते खेळाडू पण राहिलेले आहेत. म्हणजे केवळ इतिहास अभ्यासकच नाहीत तर खेळाडू म्हणून सुद्धा त्यांनी बॅडमिंटन, हॉकी या खेळांमध्ये किंवा ऍथलेटिक्स या खेळांमध्ये त्यांनी पदकं सुद्धा जिंकलेली आहेत. त्याचबरोबर व्यवस्थापन क्षेत्रामध्ये ते स्वतः, त्यांचा पेशा जो आहे तो व्यवस्थापन क्षेत्रामध्ये ते काम करतात. त्यामुळे अशा विविधांगी त्यांच्या भूमिका आपल्याला पाहायला मिळतात. पण आज आपल्याशी ते बोलणार आहेत ते इतिहास अभ्यासक म्हणून. आणि क्षात्रतेज हा विषय जो आहे या विषयाला या आजचा जो एपिसोड आहे वाहिलेला आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भारतावर अनेक आक्रमणं झाली. या सगळ्या आक्रमणांना भारतामध्ये त्यावेळी जे कोणी राज्यकर्ते होते त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आणि त्याच्या मागचं कारण होतं ते म्हणजे आपल्या प्रजेचं रक्षण करणं, आपल्या मातृभूमीचं रक्षण करणं. कारण का तर या प्रजेचं ते सगळा कारभार ते पाहत होते आणि अशा वेळेला परकीय आक्रमणं झाली, ज्यांनी ती नुसती आक्रमणं नव्हती, नुसता राज्यकारभार हिसकावून घेण्यासाठी नव्हे तर धर्मावर आक्रमण होतं किंवा एकूणच ती सगळी संस्कृती जी आहे तिची वासलात लावण्याचं काम जे ते या सगळ्या आक्रमकांनी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे त्यांचा चोख प्रतिकार करणं हे काम आपल्या इकडच्या राज्यकर्त्यांनी केलं. आणि या सगळ्यांमध्ये अग्रणी जे आपण मानतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, की ज्यांनी केवळ स्वराज्य निर्मिती केली नाही तर सुराज्य निर्मिती पण केली. आणि त्याचबरोबर आ सेतू हिमाचल जे मराठ्यांचं राज्य प्रस्थापित झालं पुढे, त्याची प्रेरणा जी आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना एक उपाधी ज्याविषयी आपण नेहमीच ऐकत असतो ते म्हणजे एक क्षत्रिय कुलावतंस. तर ही उपाधी त्यांना देण्यात आली, त्यांनी ती स्वीकारली. याचं कारण त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य जे आहे ते जनतेच्या किंवा रयतेच्या कल्याणासाठी आणि स्वराज्य निर्मितीसाठी दान केलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये आदर आहे, एक अभिमानाची भावना आहे. आणि म्हणून आज आपण हे नेमकं क्षात्रतेज काय आहे, हा जो क्षत्रिय धर्म काय आहे, इथून आपण सुरुवात करणार आहोत. आणि त्याशिवाय मराठ्यांची जी राजनीती होती याविषयी सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न विक्रमसिंहजी यांच्याशी बोलून आपण करणार आहोत. आपल्याला कल्पना आहे की स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे यांचा पराक्रम जो आहे याविषयी आपण ऐकलेलं आहे. चित्रपटाच्या माध्यमातून सुद्धा मध्यंतरी त्याविषयी आपण थोडीशी कल्पना आली असेल तुम्हाला. पण त्यांची 13वी पिढी हे विक्रमसिंह मोहिते आहेत आणि त्यामुळे आपल्यासाठी आज खरोखरच एक अभिमानाचा क्षण आहे की त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळते आणि त्यातून तो इतिहास उलगडून सांगण्याचा प्रयत्न ते करतील. आपलं खूप खूप स्वागत आहे विक्रमसिंहजी. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार. तर विषय जो आपला आजचा आहे तो म्हणजे क्षात्रतेज आणि तुम्ही त्यावर पुस्तक लिहिलेलं आहे, तुमचा त्या विषयाचा अभ्यास आहे आणि त्यामुळे हा एक वेगळा पैलू जो आहे तो लोकांसमोर मांडण्याचा आपला प्रयत्न असेल. तर हा जो क्षत्रिय कुलावतंस शब्द आहे यातून तुम्हाला सुद्धा प्रेरणा मिळाली आणि तुम्ही या सगळ्या विषयाला कुठेतरी वाहून घेतलं. काय नेमकं त्याविषयी सांगा. हो, प्रथम धन्यवाद, मला आपण मोका दिला आपल्या चॅनलवरच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांसमोर माझे विचार मांडण्याचा. आणि हा विषय माझ्या जिव्हाळ्याचा आहे. तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, आपले छत्रपती शिवाजी महाराज जे आद्य दैवत आहे, जे आद्य
राजे म्हणून होऊन गेले, तर त्यांची एक महत्वाची उपाधी म्हणजे क्षत्रिय कुलावतंस. आता क्षत्रिय कुलावतंस हे म्हणण्यापलीकडे किंवा ती उपाधी मोठ्या आवाजामध्ये उच्चारण्यापलीकडे फार त्याच्यावर विचार केला जात नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी क्षत्रिय कुलावतंस ही उपाधी खास करून मुद्दामून घेतली होती, कारण त्याच्या पाठीमागे त्यांची कर्तव्याची आणि त्यांनी राजा म्हणून आणि क्षत्रिय म्हणून करण्याची जी त्यांची कामं होती त्याची आठवण स्वतःला आणि समाजाला व्हावी, आणि आपल्या पूर्वंपार सुरू असलेल्या राजनीतीच्या चालीरीतीप्रमाणे ती घेतलेली आहे. तर मग क्षत्रिय म्हणजे काय? तर क्षत्रिय हा शब्द खूप पुरातन आहे. त्याची थोडक्यात मी व्याख्या देतो जी महाभारतामध्ये दिली आहे. ती म्हणजे रक्षणम सर्वभूतानामिति क्षात्रम परममतम. म्हणजे तुमच्या देशातील, तुमच्या प्रदेशातील सर्व भूतमात्रांचे, फक्त माणसांचे नाही, सर्व भूतमात्रांचे रक्षण, शत्रूपासून रक्षण करणे हे क्षत्रियाचे आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणूनसाठी शिवाजी महाराजांनी पण एका पत्रामध्ये लिहिलंय की माझ्या मायभूमीचे रक्षण करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे आणि ते मी करणार. आणि माझ्या मायभूमीकडे, मातृभूमीकडे जो कोणी वाकड्या नजरेने बघेल त्याचा उद्देश कधीही सफल होणार नाही. त्यामुळे किती हे मिळतं जुळतंय बघा. आणि ही जी महाभारतातली मी वर्णन दिलं ते महाभारतकालीन जुनं आहे, आणि शिवाजी महाराज म्हणतात ते आता 350 वर्षापूर्वीच आहे. त्यामुळे त्यांचा तेवढा गाढा अभ्यास होता आणि त्यांनी समजून उमजून हे क्षत्रिय कुलावतंस म्हणून स्वतःला क्षत्रिय म्हणून घेतलं. ह्याच्यामध्ये काही उच्च नीचता किंवा राजेपणा किंवा मोठं कोणी छोटं कोणी असा उद्देश नव्हता त्यांचा. तो जबाबदारी आणि कर्तव्याचा एक भाग होता. म्हणजे खऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर ज्या कोणी आपल्या प्रजेचं रक्षण करेल, मातृभूमीचं रक्षण करेल, तो प्रत्येक व्यक्ती म्हणजे क्षत्रिय असंच आपण म्हणू शकतो. त्यामुळे तिथे काही जात असण्याचा किंवा आपण मोठेपणा मिरवण्याचा काही प्रश्न येत नाही. पण तुम्ही जेव्हा हा शब्द पाहिलात किंवा तर त्याच्यामध्ये तुम्हाला नेमकं कसं का वाटलंय असं की या संदर्भात आपण अभ्यास केला पाहिजे आणि काहीतरी याच्यामध्ये नक्कीच अभ्यास करण्याजोगा आहे? कारण मी एक इतिहासाचा अभ्यासक आहे आणि मध्ययुगीन छत्रपती शिवाजी महाराजांनी हा अभ्यास, मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करायच्या आधी 2016 मध्ये मी MA इंडॉलॉजी केलं, म्हणजे प्राचीन भारतीय विद्या आणि इतिहास हा विषय घेऊन. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मी अभ्यास सुरू केला तेव्हा मला ह्या दोन्हीची सांगड घालावीशी वाटली, कारण त्याच्यामध्ये एवढं साधर्म्य आहे, एवढी समानता आहे आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा हा अभ्यास झाला होता असं मी पुराव्यानिशी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगू शकतो. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीये की शिवाजी महाराजांनी काय केलं. म्हणजे सिंहगड जिंकला, अफजल खानाला मारलं, पन्हाळ्याच्या बेड्यातून पळून गेले, शाहिस्तेखानाची बोटं कापली, त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक केला, गनिमी कावा केला. हे काय केलं? किल्ले बांधले, रायगडवर राजधानी स्थापन केली. हे कशामध्ये मोडतं? तर त्यांनी काय केलं. पण त्यांनी का केलं ह्याच्यामध्ये मला जास्ती रस होता. आणि ते जेव्हा केलं तेव्हा मी पहिला प्रश्न विचारला की कोण आहेत शिवाजी महाराज? तर क्षत्रिय कुलावतंस. म्हटलं क्षत्रिय कुलावतंस म्हणजे काय? तर बाबा क्षत्रियांमधला एक उत्तम असा अलंकार म्हणजे गळ्यातला ताईत ज्याला म्हणतात ना, की क्षत्रियांमधला सगळ्यात बेस्ट ऑफ द बेस्ट. मग क्षत्रिय म्हणजे काय असं मी मागे 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 जेव्हा गेलो तेव्हा एक एक दालन उघडत गेलं आणि त्या प्रत्येक दालनात मला शिवाजी महाराजांची प्रतिकृती दिसत होती की अरे शिवाजी महाराजांनी हेच केलं, अरे शिवाजी महाराजांचा विचार असाच असेल. आणि म्हणूनसाठी मग मी त्याच्याकडे गेलो की त्यांनी हे सगळं का केलं आणि हे त्यांना करण्या पाठीमागे त्यांना प्रेरणा कुठून मिळाली असेल. मग तुम्हाला हे जे तुम्ही म्हणालात की जसं तुम्ही ते अभ्यास करत गेला तशी वेगवेगळी दालनं उघडत गेली, तर साधारणपणे तुम्हाला त्यातले कोणते असे महत्वाचे मुद्दे दिसले की ज्याच्यातून आपल्याला
हाच सगळा विचार जो आहे तो समोर येताना दिसतोय. अग्री. आता क्षत्रिय कुलवंश हे तर आपल्याला समजला विषय. दुसरा विषय आहे की कधी ना कधीतरी, आणि आपल्याला माहितीये की छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी लहानपणापासून स्वराज्य संकल्पना आणि स्वराज्य स्थापना ही आपल्या अंगीकारली होती आणि त्याच्यासाठी त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केली होती. मग स्वराज्य स्थापन करण्यासाठी लागणारे गुण, लागणारं ज्ञान, लागणारे विशेष असं ज्याला कौशल्य, मग हे आत्मसात करणं हे काही कोणी जन्मजात घेऊन येत नाही असा एक निष्कर्ष निघतो बघा. की कारण आपण सुद्धा काही गोष्टी आयुष्यामध्ये करत असतो, काही आपल्याला काही उपजत चित्रकार असतात, पण तरी सुद्धा त्यांना स्किल हे शिकावं लागतं. काही गोष्टी अशा असतात की ज्या तुम्ही अक्वायर करता, म्हणजे शिकता. तर मग शिवाजी महाराजांनी हे गुण शिकले का, मग हे कौशल्य शिकले का, मग हे ज्ञान त्यांना कुठून आत्मसात झालं, याचा विचार करता एक फार मोठी माहिती नजरेस आली आणि जी अगदी समोरच आहे पण त्याच्याकडे लक्ष जात नाही. आता जसं तुमच्या पाठीमागे काही पुस्तकं आहेत, ओके, आपण आता चर्चा करतोय, पण त्या पुस्तकांमध्ये काय आहेत, पुस्तकं काय आहेत ह्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये असेच काही ग्रंथ आपल्याला आढळतात ज्याच्याकडे आपण अगदी असं पटकन नजर घेतो पण डिटेलमध्ये जात नाही. मग फॉर एक्झाम्पल, आता एक पहिलं आपल्याला माहितीये की शिवाजी महाराजांना त्यांच्या आईंनी म्हणजे जिजाबाईंनी महाभारत आणि रामायणाच्या गोष्टी सांगितल्या. हे आपण सगळ्यांनी ऐकलंय की नाही? बरोबर. तर मला प्रश्न पडला की महाभारत तर एवढं मोठं आहे, मग महाभारतातल्या कुठल्या गोष्टी सांगितल्या त्यांना असतील आणि त्यांच्यावर काय परिणाम झाला असेल? कारण गोष्टी आम्ही पण ऐकल्या होत्या, मग आम्ही का नाही शिवाजी महाराज बनू शकत? तर मुद्दा असा आहे, मला लक्षात आलं की शिवाजी महाराजांनी महाभारतामध्ये खास करून शांती पर्व याचा अभ्यास केला होता. शांती पर्वामध्ये काय दिलंय, म्हणजे मगाशी मी जी आधी सांगतो, शांती पर्व म्हणजे जेव्हा महाभारतातलं युद्ध संपलं तेव्हा सर्व पांडव लोक आणि खास करून युधिष्ठिर ह्यांच्या भीष्म पितामहांकडे गेला, जे शरपंजरी पडलेले होते, आणि त्यांनी सांगितलं की आता इथून पुढे मला राजा म्हणून वागायचं आहे, तर राजाची कर्तव्य आणि राज्याचं उद्दिष्ट याच्याबद्दल मला तुम्ही समजून सांगा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ही क्षत्रियाची परिभाषा केलेली आहे. हे शिवाजी महाराजांनी वाचलेलं आहे, हे समजलं पाहिजे. आणि म्हणूनसाठी शिवाजी महाराज, आणि तुम्ही बघा कधी विचलित झाले नाहीत शिवाजी महाराज किंवा कन्फ्युज झाले आहेत आणि आता संभ्रमात आहेत असं कुठेही एक तरी वाक्य तुम्हाला आढळतं का? नाही आढळत. कारण त्यांचा जो गाभा होता, जो पाया होता त्यांच्या सिद्धांतांचा आणि अभ्यासाचा, तो इतका जबरदस्त होता की त्यांनी ते केलं होतं. दुसरं, मग अजून एक अशीच पुस्तकांची यादी दिसते, 35 ग्रंथांची यादी शिवाजी महाराजांच्या वाड्यामध्ये असलेली आपल्याला आढळते इतिहासामध्ये. आणि ती अशी ओझरती आपल्या नजरेसमोरून जाते, पण बरेचसे लोक त्याच्याकडे कानाडोळा करतात. आणि ते ग्रंथांची जर का तुम्ही यादी बघितली आणि त्या ग्रंथांमध्ये असलेले जे विषय हाताळलेले आहेत ते बघितले, तर तुम्हाला कळतं की छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य का स्थापन केलं, कसं स्थापन केलं, आणि त्याचं कौशल्य, ज्ञान आणि प्रेरणा सुद्धा कुठून मिळाली त्यांना. तर मग कुठली पुस्तकं होती ती? तर मत्स्यपुराण, रामायण, महाभारत तर आपण बघितलंच, त्याबरोबर कामंदनीय नीतिसार, शुक्र नीतिसार, त्याच्यानंतर कौटिल्य अर्थशास्त्र, याचा सखोल अभ्यास शिवाजी महाराजांनी केला होता, शहाजी महाराजांनी केला होता, संभाजी महाराजांनी केला होता. आणि हे पुराव्यानिशी इतिहासामध्ये ओरिजिनल अस्सल पुराव्यानिशी उपलब्ध आहे. आणि त्यामुळे त्यांना त्या सगळ्या प्राचीन भारतीय राजनीती तत्वज्ञानाचा गाभा समजला होता, त्याचा बेस उत्तम झाला होता. का, कसं, केव्हा हे झालं होतं? तर म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहितीये की, किंवा तो विषय मी नंतर हाताळतो,
किल्ल्यांच्या बाबतीत आपण बोलू तेव्हा. तर असे इतके सुंदर सुंदर विषय त्यांनी लहानपणीच, जेव्हा शिवाजी महाराज त्यांच्या 6व्या वर्षापासनं 12व्या वर्षापर्यंत ते शहाजी महाराजांच्या बरोबर होते. हे पण इतिहासामध्ये प्रकर्षाने आलं नाहीये. बँगलोरला होते आणि तिथे त्यांचं जे शिक्षण झालंय ते अतिउत्तम झालंय. आणि पुण्याला आल्यानंतर पण पुढे शिक्षण झालं. 16व्या वर्षापर्यंत काय 20 वर्षापर्यंत ते शिकतच असतील, शेवटपर्यंत शिकत असतील ते. कारण शिवाजी महाराजांसारखी जे व्यक्तिमत्व असतात ते शिकायचं कधीच थांबणार नाहीये. त्यामुळे त्यांनी जो हा अभ्यास केला तो त्यांच्या लहानपणी शहाजी महाराजांनी त्यांच्यासाठी उत्तमातले उत्तम शिक्षक, पंडित, वेगवेगळ्या भाषांचे एक्सपर्ट्स, असे सगळ्यांचं मिळून हे एक मिश्रण तयार झालं. आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी स्वतःनी ते अतिशय गांभीर्याने घेतलं आणि त्यामुळे ते घडले. त्याच्यामध्ये आई वडिलांचा हा फार फार मोठं योगदान आहे हे आपण सगळे जाणूनच आहोत. पण शहाजी महाराजांचं योगदान फार मोठं आहे, हे कधीही विसरता कामा नये. तुम्ही हे जे पुस्तक आता लिहिलेलं आहे क्षात्रदेश, त्याच्यामध्ये एक ओळ सुद्धा खाली आहे, मराठी स्वराज्याची राजनीती असं त्याच्यात म्हटलेलं आहे. म्हणजे हा जो राजनीतीचा जो एक इतिहास आहे किंवा परंपरा आहे, तर ती शिवाजी महाराजांनी सुरू ठेवली. म्हणजे जे तुम्ही म्हणालात तशी पुस्तकातून ती सगळी राज्यकारभाराची जी वैशिष्ट्य असतात ती त्यांना कळत गेली आणि ती स्वतः आत्मसात केली आणि त्या पद्धतीनेच राजनीती केली. म्हणजे जसं म्हटलं जातं, आपण ठराविक जो आपल्याला शाळेमध्ये इतिहास आपल्याला पाहायला मिळतो तेवढाच आपल्याला माहिती असतो, त्यातल्या काही घटना, त्याच्यामुळे आपल्याला स्फुरण चढतं किंवा प्रेरणा मिळते. पण प्रत्यक्षामध्ये धोरणं राबवणं आणि त्यातून राज्यकारभार अधिक चांगला करणं, सुराज्य निर्माण करणं हे महत्वाचं असतं. तर ते शिवाजी महाराजांच्या एकूण जीवनामध्ये दिसून येतं आपल्याला. करेक्ट, प्रश्नच नाही. कारण त्यांनी हे नुसतं पुस्तकी ज्ञान नाही घेतलं. आणि हे एक लक्षात घेतलं पाहिजे, आज आपण जेव्हा महाभारत, रामायण, मत्स्य पुराण किंवा कौटिल्य अर्थशास्त्र म्हणतो, आपल्यासाठी हे प्राचीन ग्रंथ आहेत, बरोबर ना? तुम्ही विचार करा, 350 वर्षापूर्वी जरी शिवाजी महाराजांनी वाचले, त्यांच्यासाठी पण ते प्राचीनच ग्रंथ होते. खरंय, हे विसरता कामा नये. परंतु हे आपलं जे भारतीय तत्वज्ञान आणि सिद्धांत आहेत, आणि राजनीतीचे खास करून सिद्धांत आहेत, आणि राजकारण कसं करायचं, राजा कशासाठी व्हायचं, कर्तव्य काय, ही जे तत्व आहेत ना, ती अतिशय अप्रतिम आहेत आणि ती आजही आचरण्यासारखी आहेत. आजही तुम्हाला, आम्हाला किंवा जे कोणी राजकारणामध्ये आहेत, जे कोणी समाजकारणामध्ये आहेत, त्यांना सगळ्यांना तंतोतंत लागू होतील अशी आहेत. त्याचबरोबर मी हे सुद्धा सांगू शकतो की ही त्यावेळेस सुद्धा प्राचीन होती आणि त्यावेळेसचे जे कालानुरूप जे बदल झालेले आहेत आणि ज्या पद्धतीचे त्यावेळेसचे जे संकट होती म्हणा, किंवा त्यावेळेसची अर्थव्यवस्था होती म्हणा, किंवा त्यावेळेसची समाज व्यवस्था होती म्हणा, त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी त्याच्यामध्ये बदल केलेले पण दिसतात. म्हणजे त्यांनी केवळ त्याच्यावर पुस्तकी लाईन बाय लाईन किंवा आंधळ्यासारखं ते आचरलं नाहीये, त्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे. एक उदाहरण साधं द्यायचं म्हणजे, पूर्वी जर का आपल्याकडे सती प्रथा असेल तर त्यांनी स्वतःच्या आईला सती जाण्यापासून रोखलं. आता सती जाणं हे काही कुठल्या पुस्तकात किंवा ग्रंथात लिहिलेलं नाहीये, परंतु ह्या प्रथा होत्या त्या त्यांनी मोडल्या. त्यांनी सांगितलं नाही, तुम्ही नाही जायचं. त्याच्यानंतर अनेक अशी आहेत गोष्ट की धर्मांतर, नेतोजी पालकर जेव्हा धर्मांतरित झाले होते, त्यांना पुन्हा धर्मात घेणं हे आपल्या कुठल्याच धर्मशास्त्रात बसत नव्हतं, पण त्यांनी ते करून दाखवलं आणि त्याच्यासाठी धर्ममार्तंडांचा विरोध पण त्यांनी सहन केला. त्यामुळे अशाच दृष्टीने त्यांनी अनेक गोष्टी अशा केल्या की ज्या काळानुरूप एक क्षत्रिय राजा म्हणून करणं योग्य होतं, आणि तो सारासार विवेक त्यांनी ठेवला. हे जास्ती मला महत्वाचं वाटतं. निश्चितपणे म्हणजे एक द्रष्टा व्यक्ती जो असतो की ज्याला हे सगळं सुधारणा करणं आणि जे पुढच्या पिढीसाठी ते उपलब्ध करून देणं, तर हा खरोखरच एक विचार महाराजांच्या एकूण या सगळ्या राज्यकारभारामध्ये दिसून येतो. तुमच्या या पुस्तकावर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं चित्र आहे आणि त्या एकूणच पुस्तकाचं क्षात्रतेज हे जे नाव आहे, तर त्यांनी गाजवलेला पराक्रम,
त्यांनी सुद्धा जे शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं किंवा जे त्यांना अपेक्षित होतं तशा पद्धतीनेच सरसेनापतींनी सुद्धा ते सगळा कारभार जो आहे तो सुरू ठेवला शिवाजी महाराजांना अपेक्षित असेल असा. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? म्हणजे त्यांचा प्रामुख्याने तुम्ही चित्र सुद्धा त्याचा पहिल्या मुखपृष्ठावर आहे आणि त्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. हो, ऍक्च्युली माझी अभ्यासाची सुरुवात अशीच झाली, कारण आमच्याकडे काही घरामध्येच काही कागदपत्र, अस्सल कागदपत्र मिळाली आणि मग त्याचा अभ्यास करताना मला काही गोष्टी उलगडल्या की हा सुद्धा विषय चांगला आहे. आणि आमच्या कोऑर्डिनेटर होत्या, त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या घराण्याचं डॉक्युमेंटेशन करा. आणि तशी माझी ऍक्च्युली अभ्यासाची सुरुवात झाली. आणि ते करता करता मला लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये एक 2-3 फेज आले. एक म्हणजे त्यांचं विद्यार्थी दशा असेल आणि पहिली 16 वर्ष, मग नंतर स्वराज्य स्थापनेचा संकल्प आणि सुरुवात. परंतु तुम्हाला जर आश्चर्य वाटेल की समजा आपण असं म्हटलं की 1645 मध्ये त्यांनी सुरुवात केली, पण जर का 1640 मध्ये त्यांनी स्वराज्य संकल्पना आणि याच्यावर विचार करायला सुरुवात केला, तर जवळजवळ 1670 पर्यंत, बघा 1640 पासून 1670 पर्यंत म्हणजे 30 वर्ष आपल्या स्वराज्याची जी लांबी, रुंदी, उंची आणि संख्या होती ती 65 ते 70 किल्ल्यांच्या वर नव्हती. आणि त्याच्यामध्ये 1665 मध्ये जेव्हा मिर्झाराजा जयसिंग आला तेव्हा तर 23 किल्ले परत द्यावे लागले. त्यामुळे तर 32 किल्ल्यांपर्यंत खाली गेली होती. आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांना कळलं की त्यांचा उद्देश काय होता, असेतू हिमालय, म्हणजे हिमालयापासून दक्षिणेतील समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत आपलं स्वराज्य निर्माण झालं पाहिजे. आता 30 वर्षापर्यंत 30-35 किल्ले किंवा 40 किल्ले, 65 किल्ले जर का असतील तर मग आपण भारत कधी पादाक्रांत करायचा. आणि त्याच्यासाठी 1670 नंतर शिवाजी महाराजांनी अतिशय मोठ्या संख्येमध्ये आणि दृढ निश्चयाने मुघलांविरुद्ध प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली. तोपर्यंत मुघलांशी ते जरा लपून छपून किंवा सांभाळून वागत होते. डायरेक्ट त्यांच्याशी एखादा किल्ला घेतला त्याच्या पलीकडे काही फार गोष्टी करत नव्हते. आदिलशहा, कुतुबशहा, पोर्तुगीज आणि कोकणातील काही आपले मराठी राज्यकर्ते त्यांच्या विरुद्ध त्यांचं जास्ती चाललं होतं. परंतु 1670 ते 1680 ह्या 10 वर्षामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की 65 ते 70 किल्ल्यावरनं स्वराज्य 300च्या वर किल्ल्यापर्यंत पोहोचले. आणि त्यामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचा फार मोठा सहभाग आहे असं मला ते जाणवलं. आणि मग मी विचार केला की ह्यांनीच का केलं ते, तर त्यावेळेस समजलं की सरसेनापती हंबीरराव मोहिते हे सुद्धा तेवढेच प्रगल्भ, सुशिक्षित आणि प्रशिक्षित असे सेनापती होते. त्यांच्या अंगचे गुण इतके अतिशय उत्तम होते आणि त्याची पण डॉक्युमेंटेशन आपल्या घरातच मिळाल्यामुळे मला ते बरोबर वाटलं की म्हणजे तुमचं म्हणतो ना आपण बायोडेटा, क्वालिफिकेशन वर्सेस तुम्ही केलेलं कर्तृत्व याचं आलेख बघता हे अगदी उत्तमपणे मॅच झालं. ते म्हणलं ह्याच्यावर अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून साठी मग मी विचार केला की हे दोघं मिळून क्षात्रतेज त्यांनी दाखवलं. छत्रपती संभाजी महाराज आहेत, अनेक लोक आहेत ज्याच्यामध्ये सहभागी झाले. तानाजी मालुसरे आहेत, प्रतापराव गुजर आहेत, मोरोपंत पिंगळे आहेत. या सर्वांनी क्षात्रतेज दाखवलं. परंतु अधिकारावर असून आणि हे राज्य वाढवणं हे क्षात्रतेजाचंच काम आहे. हे नुसतं ऍडमिनिस्ट्रेशनचं काम आहे. तुमच्याकडे राज्यच नसेल तर तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन काय करणार. त्यामुळे राज्य म्हणजे भूभाग. आणि क्षत्रियची अजून एक संकल्पना आणि व्याख्या अशी आहे की जो व्यक्ती एका भूभागावर, भौगोलिक भागावर अधिपत्य गाजवून तेथील लोकांना आपापल्या धर्माप्रमाणे आचरायला लावतो तो क्षत्रिय. आणि इथे धर्म म्हणजे हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म अपेक्षित नाहीये. धर्म म्हणजे तुमचं कर्तव्य.
आणि तुमचं व्यक्तिमत्व, तुमच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे तुम्ही तुमचं कर्म करा, त्याला धर्म म्हणतात. आणि हे हंबीरराव मोहित्यांमध्ये पण दिसलं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्यावर मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या टाकल्या आणि स्वराज्य निर्माण करण्यासाठी, सैन्य शक्ती निर्माण करण्यासाठी, त्यांना ट्रेन करण्यासाठी आणि पुढील पिढी घडवण्यासाठी हंबीरराव मोहित्यांचं योगदान अतिशय वाखाणण्याजोगं आहे असं मला आढळून आलं. ही जबाबदारी जी आहे हंबीरराव मोहितेंवर सरसेनापती म्हणून जबाबदारी सोपवायची, तर या संदर्भातलं तुम्हाला काही माहिती किंवा असा इतिहास सापडला का, की का नेमकी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली, कशा पद्धतीने, म्हणजे त्यांच्यामध्ये हा गुण त्यांना कसा हेरला? कारण शेवटी शिवाजी महाराज हे पारखी होते, त्यांना अचूक माणसं हेरायची कशी, कोणत्या गोष्टीसाठी कोणाला नेमायचं हे बरोबर माहिती होतं. आपण त्यांच्या अवतीभोवती असलेल्या माणसांवर लक्षात येतं आपल्याला. ते नेमकं काय त्यांच्यामध्ये गुण हेरला त्यांनी? छान प्रश्न विचारलाय आणि तो पण माझा अभ्यासाचा विषय आहे की मी जरी त्यांच्या गावचा आणि त्यांच्या घरातला असलो तरी मी पण प्रश्न मला विचारला की हंबीरराव मोहित्यांनाच का दिलं. कारण जेव्हा हंबीरराव मोहित्यांना सेनापती म्हणून नेमणूक केली त्यावेळेस हंबीरराव मोहित्यांचं वय 33 वर्ष होतं फक्त. आणि त्यांच्यापेक्षा बरेचसे वरिष्ठ सरदार मंडळी त्याच्यामध्ये स्वराज्यामध्ये होती, तरी सुद्धा ह्यांना का दिलं हा माझ्यापुढे पण प्रश्न होता. पण त्याची उत्तर मला हळूहळू मिळत गेली. त्याच्यातलं एकच उदाहरण देतो, आपल्याला वेळेचा अभाव असेल तर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील सगळ्यात मोठी, महत्वाची राजनैतिक आणि युद्ध मोहीम म्हणजे दक्षिण दिग्विजय. या दक्षिण दिग्विजयाची संपूर्ण जबाबदारी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर हंबीरराव मोहित्यांवर सोपवली होती. जसं आपल्याला तुम्ही पण म्हटलं आता की प्रत्येक मोहिमेच्या वेळेस मग तो एखादा किल्ला घ्यायचा असेल किंवा एखादं गुप्त योजना असेल किंवा हेरगिरी करायची असेल तर काही ठराविक लोकांवर, एकावर दोघांवर ती जबाबदारी टाकली जायची. तसं ही मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतली सगळ्यात मोठी मोहीम होती आणि ती इतकी यशस्वी झाली की ते जबाबदारी हंबीररावांवर टाकली, त्याचं पूर्णपणे त्यांनी चीज केलं. आणि मग ह्या मोहिमेमध्ये काय काय होतं तर ह्या मोहिमेमध्ये राजनीती होती, राजकारण होतं, व्यूहरचना होती, लढाया होत्या, वैयक्तिक पराक्रम आणि सामूहिक पराक्रम होता, हेरगिरी होती. ह्याच्यामध्ये अर्थनीती सामील होती. कारण ही 2 वर्ष चाललेली मोहीम होती आणि या 2 वर्षाच्या मोहिमेचा 1 रुपयाचाही खर्च रायगडावरील आपल्या तिजोरीवर पडला नाही. म्हणजे अर्थनीती सुद्धा सांभाळावी लागली. आणि म्हणून मी हंबीररावांचं वर्णन असं सुद्धा करतो की अर्थनीती, स्वराज्याची अर्थनीती समजलेला सेनापती. कारण हे अपेक्षित होतं. पंतप्रधान मोरोपंत पिंगळे होते, त्यांचं काम होतं ऍडमिनिस्ट्रेशन, पण त्यांना सुद्धा लढायला लागायचं आणि त्यांनी पण मोठ्या मोठ्या लढाया मारलेल्या आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांचा प्रत्येक अष्टप्रधान मंडळातील सर्व सदस्यांना लढाई करावीच लागायची. पण मग सेनापतीला तर त्यांच्याहून वरती दाखवायला पाहिजे ना, ही हॅज टू बी द बेस्ट ऑफ द बेस्ट. तर त्याप्रमाणे त्यांनी ते केलं. मग या मोहिमेचं फलित काय झालं तर या मोहिमेमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक म्हणजे हैदराबादचा आणि किंवा गोळकोंड्याचा जो कुतुबशाह होता त्याच्याबरोबर मित्रत्वाची संधी झाली. आणि मग ती संधी काय होती तर मुघलांच्या विरुद्ध कुतुबशाह आणि हिंदवी स्वराज्य एकत्र आले आणि त्यांनी एकमेकांना मदत करायचं ठरवलं आणि शिवाजी महाराजांनी त्याचं रक्षण करण्याची हमी दिली. आणि त्यांनी म्हटले की त्याच्या मोबदल्यात तुम्हाला आम्ही खंडणी देऊ किंवा त्याच्या मोबदल्यात आम्ही तुम्हाला चौथाई किंवा सरदेशमुखी किंवा असं टाईपचं सारा देऊ. दुसरं काय झालं तर 2 वर्षाच्या मोहिमेमध्ये शिवाजी महाराज स्वतः 11 महिने या मोहिमेमध्ये होते.
आणि 11 महिन्यामध्ये त्यांनी 3200 किलोमीटर, कमीत कमी अंदाज आहे, कारण आताच्या गुगल मॅप प्रमाणे मी ते कॅल्क्युलेट केलंय आणि मी स्वतः त्या सगळ्या प्रवास केलाय दक्षिण दिग्विजयच्या रूटवर. तर 3200 किलोमीटरचा प्रवास प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी केला. ते झालं. 11 महिने ते स्वतः त्या मोहिमेवर हजर होते. गोवळकोंड्यापर्यंत शिवाजी महाराज स्वतः राज्याभिषेकानंतर छत्रपती म्हणजे बादशाह सारखे ते तिथं रवाना झाले होते. स्वतः बरोबर 50,000ची फौज घेतली होती त्यांनी. तुम्ही कधी ऐकलंय, वाचलंय की शिवाजी महाराजांनी 50,000 फौज घेऊन गेलेत? 20,000 सुद्धा तुम्हाला कधी सापडणार नाही. पण तो एक प्रकारचा एक शो होता, एक प्रकारची ती त्यावेळेसची राजकारणाची ती गरज होती आणि त्याला पण राजनीती म्हणतात, की लोकांवर काय परिणाम होतो त्याचे परिणाम पण तुम्हाला सांगतो. नंतर ह्या मोहिमेमध्ये हंबीररावांच्या नेतृत्वाखाली 100च्या वर किल्ले स्वराज्यामध्ये सामील झाले. 100च्या वर किल्ले एका मोहिमेत. म्हणजे किती मोठी मोहीम असेल तुम्ही विचार करा. तर म्हणून म्हटलं ना, 70 किल्ल्यावरनं एकदम 300 किल्ल्यावर मजल कशी मारली. आणि तुम्हाला गंमत सांगतो, आणि जे आपल्याला लक्षात आलं पाहिजे जेव्हा आपण हिंदवी स्वराज्याचा अभ्यास करतो, तेव्हा 300 किल्ल्यांपैकी 122 किल्ले हे महाराष्ट्राच्या बाहेर दक्षिणेत आहेत. शिवाजी महाराजांच्या वेळेस. नंतर तर ऑफकोर्स माधवराव पेशवे, आपलं बाजीराव पेशवे आणि नानासाहेब आणि माधवराव आणि मोरारराव घोरपडे वगैरे त्यांनी तर ते वाढवलंच. परंतु 122 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे महाराष्ट्राच्या बाहेर दक्षिणेत. म्हणजे केवढी मोठी मोहीम होती विचार करा. तर तिसरं म्हणजे 20 लक्ष होऊन उत्पन्नाचा प्रदेश स्वराज्यात सामील झाला. आणि कोप्पळ, ज्याला दक्षिणेचं प्रवेशद्वार म्हटलं जायचं, कोप्पळ, वेल्लोर आणि जिंजी यासारखी 3 महत्वाची ठाणी म्हणजे किती मोठी होती ही, तर दे वर लाईक रिजनल हेडक्वार्टर्स. म्हणजे तिथं लॉजिस्टिकल बेस, तिथं सगळं सामान सुमान, सैन्य, धनधान्य, हत्यारं आणि पैसा अडकास ठेवण्याची बंदोबस्त, असे मोठे मोठे हे होते. किती मोठे होते? वेल्लोर हा 133 एकर मध्ये पसरलेला भुईकोट किल्ला आहे. 133 एकर मध्ये. जिंजी किती मोठा आहे? तर 5 टेकड्यांचा मिळून एक किल्ला आहे आणि त्याचं सर्कम्फरन्स 11 स्क्वेअर किलोमीटर आहे. आणि तो पूर्णतः पुनर्निर्माण केला शिवाजी महाराजांनी 1 वर्षात. त्यामुळे ही तुम्हाला सांगतो, ही राजनीती आणि हा जो, आणि तेव्हा त्याचा परिणाम पुढच्या 20 वर्षापर्यंत झाला. आणि आज सुद्धा आपण जो भारत आज उपभोगतोय म्हणा, किंवा भारताचं स्वातंत्र्य उपभोगते, त्याचं मूळ या दक्षिण दिग्विजय मोहिमेत आहे असं मला कधी कधी जाणवतं. कारण त्यामुळे तुम्ही विचार करा, पूर्वी जो भारत आपलं स्वराज्य होतं ते पुण्यापासनं ते रायगड तुम्ही विचार करा, आणि वरती नाशिकच्या वरपासून ते थोडं पन्हाळ्यापर्यंत, म्हणजे साधारण 200-250 स्क्वेअर किलोमीटरचा आपला स्वराज्य होतं राज्याभिषेकापर्यंत. त्याच्यानंतर आणि डिफेन्स स्ट्रॅटेजी ज्याला म्हणतात, आणि म्हणून मी म्हणतो की शिवाजी महाराज अस्सल कसलेले सेनापती होते, राजे होते आणि राजनीतिज्ञ होते आणि युद्धनीती तज्ञ होते. आणि त्याला जोड मिळाली हंबीरराव मोहित्यांची, कारण त्यांनी ही 200 किलोमीटरची जी खोली होती ती रायगडापासून खाली 1200 किलोमीटर नेली, तंजावरपर्यंत नेली, कावेरीच्या नदीपर्यंत नेली आणि बंगालच्या उपसागरापर्यंत नेली. आपल्याला माहिती नाहीये बंगालच्या उपसागरापर्यंत शिवाजी महाराज आणि हंबीरराव मोहिते गेलेत. शिवाजी महाराजांनी मद्रासमध्ये जाऊन तिथं कालीकंबल मातेच्या मंदिरामध्ये, जे समुद्र किनाऱ्यावर, तिथं जाऊन नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजा केली आहे 1677 मध्ये. हो, तो मद्रासचा जो बीच आहे आता, जो तिथं जाऊन महाराजांनी पूजा केली, तिथे ते मंदिर आहे, तिथे जाऊन आम्ही आलोय. तर सांगायचा मुद्दा असा की एवढी जी प्रचंड डेप्थ म्हणतात, किंवा ह्याला मिलिटरीच्या भाषेमध्ये स्ट्रॅटेजिक डेप्थ म्हणतात,
ती त्यांनी निर्माण केल्यामुळे काय झालं तर औरंगजेब जेव्हा खाली आला तेव्हा त्याला 200-250 किलोमीटरचं स्वराज्य नाही सांभाळावं लागलं. त्याला सगळं सैन्य 5 लाख सैन्य घेऊन आला होता. तुम्ही विचार करा, महाराष्ट्रातले सगळे किल्ले काबीज झाले होते. तुम्ही एका किल्ल्याचं नाव सांगा की जो काबीज झाला नव्हता कधी ना कधीतरी. नंतर आपण जिंकून घेतले. जिंजी किल्ला नसता आणि तिथं राजधानी स्थापन केली नसती आणि राजाराम महाराज आणि ताराराणींनी त्याचा आश्रय घेतला नसता तर हिंदवी स्वराज्य संपलेलं होतं. कारण महाराष्ट्रामध्ये लपायला जागाच नव्हती राजघराण्याला. त्यामुळे जिंजी किल्ल्यामुळे या दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस तो डागडुजी करून शिवाजी महाराजांनी दूरदर्शीपणा ठेवून तो तयार केल्यामुळे आणि हे केवळ आणि केवळ युद्धनीतीचं शास्त्र आहे बरं का. स्ट्रॅटेजिक डेप्थ, सामरिक खोली निर्माण केल्यामुळे हे होऊ शकलं. आणि त्यामुळे स्वराज्याचा राजा वाचला, राजाराम महाराज, राणी वाचली, स्वराज्याची छत्रपतीची गादी वाचली आणि म्हणून स्वराज्य वाचलं. मग भला एक किल्ला असू दे आपल्या हातात पण मराठा राज्य टिकून होतं. आणि औरंगजेबाची 5 लाखाची सेना सगळीकडे विस्तारली गेली. त्यामुळे कुठे 20,000, कुठे 10,000, कुठे 5,000. आणि मग संताजी घोरपडे, धनाजी जाधव, त्याच्यानंतर आपले हे अमात्य बावडेकर यांनी सगळ्यांना ठोकून काढलं. त्यामुळे आवाक्यात आलं सगळं आणि आपले सगळा बेस ऑलरेडी तिथं होता. आणि दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस धनाजी जाधव, संताजी घोरपडे, मानाजी मोरे असे सगळे भावी जे नेते होते, भावी जे सेनापती होते ते सगळे हंबीररावांच्या बरोबर खाली गेले होते. त्यामुळे त्यांना त्या प्रदेशाची माहिती, त्याचं अंतर, तिथं पाणवठा कुठे आहे, तिथं शेती कुठे आहे, तिथं आपले किल्ले कुठले आहेत, सगळं माहिती होतं. आणि हे जी स्ट्रॅटेजी आहे ही फार फार महत्वाची होती. तुम्ही जे म्हणाला त्या पद्धतीनेच दूरदर्शीपणा जो होता की अगदी खालपर्यंत हे सगळं स्वराज्य पसरवलं, त्याचा फायदा पुढे जाऊन झाला आणि त्याच्यामुळेच आपलं स्वराज्य जे ते वाचू शकलं. आता तुम्ही या पुस्तकामध्ये जो राजनीतीचा उल्लेख केलेला आहे तर त्याच्यामध्ये राजनीती म्हणजे फक्त केवळ दुसऱ्या कोणीतरी शत्रूवर हल्ला करणं किंवा त्याला परतवून लावणं किंवा तिथे स्वराज्य पसरवणं किंवा त्याचा पाया अधिक मजबूत करणं एवढंच नाही तर त्याच्यामध्ये अनेक पैलू असतील. तर ते कोणते कोणते पैलू तुम्हाला अभ्यास करता आले? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला पण माहिती आहे की आपल्याला जर का संसार करायचा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अरे तू कमव आधी मग लग्न कर, आधी कमव मग घर बांध. बरोबर? तसं आता हा तर केवढा मोठा प्रपंच होता महाराजांचा. आणि त्यांनी शिकलं होतं की अर्थो मूल ही धर्म हा आणि कोशस्य मूल ही दंड हा. म्हणजे सैन्य हे पैशाच्या जोरावर उभं करता येतं आणि धर्म हा सुद्धा पैशाच्या जोरावर, अर्थाच्या जोरावर करता येतो. त्यामुळे शिवाजी महाराजांनी अर्थनीती, युद्धनीती, शस्त्रनीती, दुर्गनीती, परनीती, गृहनीती आणि असे अनेक विषय, मग शेती असेल, त्याच्यानंतर समाजकारण असेल, मग सामाजिक सुधारणा असतील, हे सगळे विषय या राजनीतीच्या खाली आणि क्षात्र धर्माच्या खाली, क्षात्र तेजाच्या खाली येतात. क्षात्र तेजाचं अजून एक सुंदर वर्णन सांगू महाभारतातलं, की जसं आपल्याकडे अनेक धर्म आहेत, प्रत्येकाचं जे काही कर्तव्य आहे, जे काही आपले उद्योग आहेत ते आपले धर्म आहे. आणि त्याप्रमाणे परंतु महाभारतामध्ये असं सांगतात की जसं हत्तीच्या पायाच्या ठस्यामध्ये इतर सर्व प्राण्यांचे ठसे सामावून घेता येतात आणि घेतले जातात, त्याप्रमाणे क्षात्र तेजाच्या आणि क्षात्र धर्माच्या खाली सर्व धर्म व्यवस्थित अबाधित टिकू शकतात, वाढू शकतात आणि राहू शकतात. आणि एखादा धर्म जर का खाली गेला किंवा लोप पावला तर त्याला पुन्हा ऊर्जितावस्था वरती येण्यासाठी क्षात्र धर्मच उपयोगी पडतो. एवढं महत्वाचं वर्णन
महाभारतकारांनी करून ठेवलंय आणि आपले भारतातील तत्वज्ञानी लोकांनी करून ठेवलेलं आहे आणि जे अजूनही लागू आहे आपल्याला. आणि हे शिवाजी महाराज कोळून पेलेले होते अगदी. आणि तुम्हाला गंमत सांगतो, म्हणजे मला आश्चर्य वाटलं, आणि हे मी माझ्या मनातलं सांगत नाहीये, हे मी त्यांच्या घरामध्ये वाड्यामध्ये सापडलेल्या ग्रंथांच्या यादीतून सांगतोय की स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि शहाणपणासाठी त्यांनी पंचतंत्र आणि हितोपदेश सुद्धा वाचलेला आहे. आता बोला. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण फक्त जो इतिहासामध्ये विचार करतो, इतिहासाचा जेव्हा शालेय स्तरावर आपण अभ्यास करतो किंवा काय आणखी त्याच्या पुढे जाऊ, तर त्यावेळेला आपण फक्त लढाया किंवा राज्यकारभार एवढ्यापुरतच फक्त बघतो. पण त्यांनी केलेलं वाचन आणि त्याच्यातून घेतलेलं ज्ञान आणि त्याचा पुढे केलेला उपयोग, कशा पद्धतीने आपल्याला हे राज्यकारभार करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग होईल, हे सगळं कुठेतरी आपण पाहत नाही. म्हणजे ते आपल्याला कधी दृष्टीपथास येत नाही. अगदी बरोबर. अर्थशास्त्राचा अजून एक, सॉरी टू इंटरप्ट, अर्थशास्त्र सगळ्यात महत्वाचं त्यांनी उपयोग करून घेतला ते म्हणजे व्यापार वृद्धी केली त्यांनी. त्यांनी जे नौदल स्थापन केलं, त्या नौदल स्थापनेमध्ये दोन महत्वाचे उद्देश होते. एक उद्देश होता ते म्हणजे पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच आणि सिद्धी यांना तोंड देणं आणि त्यांना थोपून ठेवणं. परंतु दुसरा महत्वाचा उद्देश होता तो म्हणजे व्यापार करणे, व्यापार वृद्धी. आणि आपल्या महाराजांची, मराठ्यांची जहाजं ही सिंधू पार करून, सिंधू बंदी होती त्यावेळेस, मी सांगितलं ना, पूर्वीचे जे प्रथा होत्या त्या सगळ्या त्यांनी पाळल्या नाहीत, बऱ्याचशा मोडून काढल्या. आणि सिंधू बंदी हा एक मोठा प्रघात होता तेव्हाचा, तो त्यांनी मोडून आपली व्यापारी जहाजं आखातापर्यंत पाठवायचे. ते मक्केला महाराष्ट्रीयन जहाजं जायची व्यापाराची, आणि व्यापारी जहाजं होती 640 गलबत होती महाराजांकडे. 640 वेगवेगळ्या प्रकारची युद्ध नौका तसेच व्यापारी नौका होत्या. त्यामुळे, आणि ह्याला सगळं हे पैशाच्या जोरावर झालेलं आहे. हे काही केवळ इच्छा प्रदर्शित केली किंवा बापदादांनी साठवलेल्या पैशावर नाही केलेलं आहे. त्यामुळे हे गुण आपल्याला आजही घेता येतील की आपण स्वकर्तृत्व उभं करू शकतो. बरोबर. नाही म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं किंवा हे नेहमीच आपल्याला वेगवेगळ्या पुस्तकांच्या वाचनातून म्हणा किंवा इतिहासातून समोर येतं की अत्यंत कमी कालावधीमध्ये सगळं हे महाराजांनी उभारलेलं आहे. म्हणजे त्यांना माहिती आहे की हे सगळं उभारायला म्हणजे काही वेळ लागू शकतो, पण म्हणून त्याने तो वेळ घेतलेला नाही. जेवढं कमीत कमी वेळेत आपल्याला सगळं उभारता येईल, किल्ले घेणं, स्वराज्याचा विस्तार करणं, आर्थिक जे काय आपल्याला मजबूती आवश्यक आहे ती करणं किंवा सैन्य उभारणं, हे सगळं जे ते एवढ्या कमी काला म्हणजे वयाची 50 पर्यंत त्यांनी एवढं सगळं उभारलेलं आहे. तर हा सुद्धा एक क्षात्र तेजाचा एक गुण म्हणता येईल की हे जर करायचंय खरोखर तर तुम्हाला ते तेवढ्या कमी वेळेत करून दाखवावं लागेल, झपाट्याने करून दाखवावं लागेल. शिवाजी महाराजांचं त्याच्यामध्ये 100% योगदान आहेच, पण त्यांचे आई वडील, त्यांचे गुरुजन आणि त्यांना ज्यांनी शिकवलं त्या सगळ्यांचं याच्यामध्ये योगदान आहे आणि ते कौतुकास्पदच आहे. आणि शिवाजी महाराज ऑफकोर्स, तुम्ही कोणाला तरी घोड्यावर बसवू शकता, पण ते घोड्यावर बसून रपेट करायची की नाही हे शेवटी त्या व्यक्तीलाच ठरवायचंय. शेवटी योग्यता त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने शिकवली. त्यामुळे नुसती नीती म्हणून असून उपयोग नाही, तर त्याचे धोरण आखणे आणि त्याच्यावर अंमलबजावणी करणे आणि ती अंमलबजावणी टिकेल. कारण शेवटी 180 वर्ष हिंदवी स्वराज्य टिकलं, त्याचं कारण एवढा जबरदस्त फाउंडेशनल बेस होता. अष्टप्रधान मंडळाने जे काम केलं होतं त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. आपल्याला त्याचा सगळ्यांनी आपण अभ्यास केला पाहिजे. प्रचंड मोठा अभ्यास त्यांनी काम केलेलं आहे आणि ते काम आणि ती धोरणं, त्या पॉलिसीज छोट्या मोठ्या प्रमाणे पुढे पण उपयोगी पडल्या, काही बदलाव्या लागल्या, परंतु बऱ्याचशा प्रमाणामध्ये जो ढाचा होता आणि छत्रपती ही जी संज्ञा आणि ही जी गादी आणि ही जी अथॉरिटी बनवली, त्याच्यासाठी सगळ्यांनी प्राणार्पण केलंय, हे विसरता कामा नये. बरोबर. तुम्ही आता हे जे पुस्तक लिहिलं त्या माध्यमातून मी आता लोकांनी वाचलं असेल, अनेकांचे प्रतिसाद तुम्हाला मिळाले असतील. काय नेमकं लोकांची अपेक्षा आहे किंवा तुमची आता काय अपेक्षा आहे की लोकांनी अशा पद्धतीचं म्हणजे तुमचं पुस्तक वाचावंच, पण त्या माध्यमातून इतर सुद्धा ज्याचा तुम्ही संदर्भ घेतलात तर तशी पुस्तकं वाचावीत, जेणेकरून क्षात्रतेज म्हणजे काय, क्षत्रिय धर्म म्हणजे नेमकं काय
हे लोकांना समजू शकेल. हो, नाही, माझं पुस्तक वाचा हा उद्देश नाहीये, परंतु मुद्दा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा स्वराज्याचा जो आपण सगळे अभिमान बाळगतो, त्या अभिमान आतापर्यंत जो आपण ज्या गोष्टी करता अभिमान बाळगतो त्याच्यापेक्षाही अजून 10 पटींनी महत्वाच्या गोष्टी शिवाजी महाराजांनी केलेल्या होत्या, अभ्यासल्या होत्या आणि अंमलात आणल्या होत्या, त्याचा पण अभ्यास करावा, हा उद्देश नंबर 1. दुसरा उद्देश, मी ठामपणे असं सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतातील प्राचीन राजनीती, सिद्धांत आणि तत्वज्ञान हे पुनर्जीवित केलं आणि तो विचार आपण आपल्या स्वराज्याच्या अभ्यासातनं आणि आपल्या वैचारिक बोलण्यातनं आला पाहिजे. तिसरी गोष्ट, ही जी सिद्धांत आहे ते आपण सगळे विसरलो आहोत. थोड्याफार प्रमाणामध्ये काही नावं, कौटिल्य अर्थशास्त्र माहिती आहे, चाणक्याची सिरीज टीव्हीवर आपण बघितली आहे, महाभारत अगदी न चुकता आपण टीव्हीवर बघितलंय, रामायण बघितलंय, परंतु त्यातला जो गाभा आहे आणि जो तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान सांगण्यासाठी ते महाभारत रचलं गेलेलं आहे. ते खरं होतं का खोटं होतं, मग त्यांनी हे केलं का नाही, हा वेगळा विषय चर्चेचा, परंतु त्याच्यातला जो गाभा आहे तो आज सुद्धा लागू आहे, हे महत्वाचं. आणि शेवटची गोष्ट म्हणजे हा भारताच्या अस्मितेचा, अभिमानाचा भाग आहे. हा तुमचा आणि आमचा, आपल्या सगळ्यांचा इतिहास आहे. आपल्या पूर्वजांनी तो लिहून ठेवलेला आहे. मग ते ऋषीमुनी असतील, साधू संत असतील, पंडित लोक असतील, राजे महाराजे असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, सेनापती हंबीरराव मोहिते असतील, किंवा बाजीराव पेशवे असतील, नानासाहेब असतील, महादजी शिंदे असतील, या सगळ्यांनी त्याच्यावर काम केलेलं आहे हे दिसून येईल. आणि ते आपण आपलंच आहे, ते सगळ्यांच्या घरामधले लोक तिथं कामी आले होते काही ना काही कारणाने, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या. त्यामुळे हा आपला इतिहास आपण कसं विसरू शकतो, हे ज्ञान कसं काय विसरू शकतो, आणि हे कोणासाठी आहे? आपल्यासाठी केलेलं आहे पूर्वजांनी. आज तुम्ही आम्ही जे करतोय, आज आपण रेकॉर्डिंग करतोय, हे काय मला माहितीच आहे ते विचार ना. त्यामुळे मी कोणासाठी करतोय, तर आपल्या पुढच्या पिढीसाठी करतोय. तसं मागच्या पिढीने आपल्यासाठी करून घेतलं, ते पदरात तर पाडून घेऊ आपण. खरोखर विक्रमसिंहजी, तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा सांगितलात की हे सगळं जे आहे त्याचा अभ्यास त्या दृष्टिकोनातून केला पाहिजे. केवळ त्यातले काही ठराविक घटना ज्या आहेत त्यातूनच फक्त त्याच रोजच्या रोज त्याविषयीच बोलणं, किंवा त्याविषयीच काही चित्रपट काढणं म्हणा, किंवा त्याविषयीच लेखन करणं, किंवा तेच रोजच्या रोज आपण विषय रोज त्याच्याविषयी बोलत राहणं, यापेक्षा हा जो काही सगळा ही जी काही संरचना जी आहे इतिहासामधली, की याच्या माध्यमातून हे सगळं राज्यकारभार केला गेला, ही धोरणं राबवली गेली, आणि जो एक स्वराज्यात निर्मिती मागचा जो विचार होता तो जो आहे तो आपण त्याकडे आपण पाहिलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून. आणि या दृष्टीने अभ्यास केला तरच खऱ्या अर्थाने त्या इतिहासाचं जे आकलन आहे ते आपल्याला होऊ शकेल. तुम्ही इथे आलात आणि एका महत्वाच्या विषयावर आमच्याशी बोललात. खरं तर हा विषय जो आहे तो जेवढा इतिहास असा विषय आहे की ज्याच्यावर जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, पण तुम्ही इथे आलात आणि खूप महत्वाची माहिती दिली. निश्चितपणे आमचे वाचक जे आहेत ते म्हणा किंवा श्रोते आहेत त्या सगळ्यांना हे आवडेल आणि ते याच्यावर प्रतिसाद देतील. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मी पण अशी अपेक्षा करतो की बरेचसे लोक आहेत की ज्यांना लढाया आणि मर्दुमकी याच्यामध्ये रस असतो, पण आपल्यासारखे बरेचसे असे सुद्धा श्रोते आहेत की ज्यांना वैचारिक आणि तात्विक गोष्टींमध्ये जास्ती रस असतो. त्यांच्यासाठी पण भरपूर आपल्या मराठ्यांच्या इतिहास आणि राजनीतीमध्ये आहे, त्याचा जरूर आस्वाद घ्यावा. मला इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.